शकता फायनली काम झालेलं आहे. मस्त आता बांधतात. हरिनाम कीर्तन 16 शिलगाव तर काम चालू आहे. पूर्ण बघू शकता तुम्ही. पूर्ण कलर मारायला घेतलं कॅबिनला, गाडी खाली करायला घेतले एक तर, आणि त्याच्या मुरुम सांगितली तर पूर्ण दगड झाले. ते बघा इकडे राजेंद्र हॉस्पिटलमधून सुटून आले. बघू शकता. वाटतं का तुम्हाला हॉस्पिटलमधून सुटून आले? ICU मध्ये होता. इकडे मस्त बॅनरचं ठेवलं तर सेटअप बनवलं, आणि इकडे राम वगैरे सगळं सेपरेट काढून ठेवलं. तुम्ही बोलाल असा का ठेवलं वाकडा, तर उंदरांपासून वाचून ठेवलं. काही जणी सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता चालू मस्तपैकी परत एकदा ऋषाई मंदिराच्या इथे बघू. आज पण काहीतरी काम करायला घेतलं, आणि आपल्याला बॅनरसुद्धा काढायचे आहेत. म्हणजे ज्या दांड्या आहेत ना त्या काढायच्या आहेत. बघू चला काय काय काम आहे ते तुम्हाला सांगतो. मला तर निघालो आहे मस्तपैकी, आणि मंदिराजवळ परेशसुद्धा उभा आहे. म्हणजे सकाळी गाडी लावायचं त्यांनी बंद केले, आणि आत्ता संध्याकाळच्या गाडी लावतो. मला तर वाटतं अंकुल पण नाही गेली परेशने. बघा जीविका पासपोर्ट सेंटरचा मालक इथं प्रथमेश आहे. प्रणाली एंटरप्राइजेसचा मालक. सगळं आमच्या गावात मालकच आहेत. नोकरी करायला कोणच जात नाही. म्हणजे जातात ना नोकरी करायला. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कामाला आहेत पोरं ज्यांची परिस्थिती नाही. मी सुद्धा कामाला होतो, पण काही कारणास्तव सोडावं लागली. आता चालू आहे मस्तपैकी. नाना आले, गाडी काढली वाटतं आज त्याने. त्यात पंक्चर करणार होतो. कालची व्हिडिओ म्हणजे आता बघितली नसेल तर जाऊन बघा, दाखवतो तुम्हाला. आणि ऊन सुद्धा तेवढाच पडतं, आणि दगड उचलायला वाटतं माणसं बोलवायचा विचार चालले मस्तपैकी. मला बोलतो तिथून घरी आलेलो, काम चालू आहे अजून परत. आता आले तर कॅबिन साफ करायला, आणि यांनी बघा मशाचे बॅटे आणले. नक्की सचिन तेंडुलकर घडणार आहे आमच्या गावातून. 1 2 हे बघा, ती एक त्याने मशाच्या बॅटी म्हणजे लहानपणापासून फेमस आहेत, कारण की कशी लोकांना तिथूनच क्रिकेटची आवड निर्माण झालेली आहे. चला आपण परत तिकडे जाऊ. हे रोखतो बघा कसा बॅटिंगसाठी रोखतो बघा कसं. चला आपण जाऊ तिथं, मग तुम्हाला दाखवतो कॅबिन कशी म्हणजे साफ करतात आणि कलर लावायचा आपल्याला, ते सुद्धा दाखवतो. कसलं आहे पुन्हा ऋषाई मंदिराच्या इथे कलरचं काम चालू आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही. पूर्ण कलर मारायला घेतलं कॅबिनला, आणि त्याच्यामध्ये आमचं थोडंसं सामान आहे. आणि तो सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी ते कलरिंग म्हणजे कसं आपली कॅबिन जास्त दिवस टिकावी याकरता कलर मारत आहे. अजून तिकडे त्या बाजूला मंडपचं काम चालू आहे. ते इकडे तर झालं, तिकडे पण झालं बघा आतमध्ये मंडपचं काम. तिकडे जेवणासाठी मंडपचं बनवतात. म्हणजे जेवणाला इथून जशी आपलं कीर्तन वगैरे झालं ना मग जेवणाला तिकडे नेणार, आणि मग तिकडे म्हणजे आपल्या बैठक पद्धतीने आपला महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी दाखवतो तुम्हाला. काही काही घडणार आहे ना ते तुम्हाला नक्की दाखवतो. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, आणि असाच सपोर्ट करत राहा प्रत्येक ब्लॉगला. तर काहीच निघालो मस्त आता घरी जेवायला. काम चालू आहे अजून. त्यांना सांगितलं तोपर्यंत पप्पाला बोलवलं आहे. मी जाऊन जेवण करून येतो, पप्पाला सोडीन जेवायला पटापट. आणि मंडपवाल्यांसुद्धा पाठवला जेवायला का जा करून या, कारण की उद्या त्यांना सुट्टी द्यायची आहे. आणि मग परवा 6 आणि 7 तारखेला पूर्ण आपला मंडप बांधून घ्यायचा आहे. चला डायरेक्ट घरी गेल्यावर जेवूनच मग तुम्हाला येत भेटतोय. फायनली घ्यायचं आता शेवटी 3 दिवसानंतर गाडी आणले मुरमाची. आले बघा. आता इथं पलटी करतो म्हणजे आपल्याला कामा येईल. म्हणजे जिथं खड्डे आहेत ना तिथं टाकण्यासाठी मुरमाची गाडी आपण मागवलेली होती, ती आलेली आहे. ज्यांनी दिले ना त्यांना त्या सर्वांना धन्यवाद मनापासून. गाडी खाली करते, दाखवतो तुम्हाला. बघा आमचा ड्रायव्हर उतरलेला आहे. ड्रायव्हर मला किती दिवस सांगत होता माझी व्हिडिओ घेत नाही, माझी व्हिडिओ घेत नाही. आता ड्रायव्हरची सुद्धा घेतली बघा. तर काय बोलणार आता तुम्हाला घेतला तर. गाडी खाली करायला घेतले एक तर, आणि त्याच्या मुरुम सांगितली तर पूर्ण दगड झाले. ते बघा घ्यायचं. आता आम्ही बॅनर चिटकवायला घेतले ते बघा. आणि मगासपासून मी बसूनच होतो. आलो गेलो, पहिला बॉन्ड घेऊन आलो, सर्व काही गोष्टी केल्या. बॅनरला मस्त घेतले. बॅनरची फ्रेम आहे तिला साफ केली, आणि कविसा विविसा आल्या ना आता मदत करायला बघू शकता. साफ केलं आणि मी बसलो. नाश्ता आला, नानाने नाश्तासुद्धा आणला. आता मी एवढं दमलोय ना, मी त्यांना दिले, त्यांना चांगले तर तुम्ही करा पटापटे. बघा चालू आहे काम.
आणि आता मस्त कॅबिनसुद्धा साफ करून घेतले आणि वरतून आता प्रेशर पाणी मारून आपण पूर्ण धुवून घेऊ, म्हणजे उद्या कलर मारायला मोकळा. आता सुद्धा साफ करून गेले ते, ओला ओलाच आहे अजूनपर्यंत. पॉलिश पेपरनेच पूर्ण साफ केलं. आणि इकडे जेवणाचा मंडप बनवतात, इकडे जेवणाला बसायला होता आणि इकडे जेवणाचा मंडप बनवतात. तुम्हाला दाखवतो बघा मी, पिंटू नाना हे जेवणाचा मंडप बनवतात इथं शॉर्टकटमध्ये. चला अजून दाखवतो तुम्हाला काय काय होतं ते. बॅनर चिटकून घेतो आणि मग तीन बॅनर चिटकून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. काहीच 2 बॅनर चिटकवलेत, त्यातले 2ही घेऊन आले मस्तपैकी लावायला. दाखवतो तुम्हाला. हरिनाम कीर्तन सप्ताह 16 शिळगाव. मला दाखवतो बघा. आता नाना चढल्यावरती म्हणजे त्यांनी त्याची माणसंसुद्धा लावल्यात, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा जरा. आणि एक बॅनर चिटकवायचा बाकी आहे साईडचा. बघा एक साईडचा हे बनवला, जो मधला वरचा बनवला आणि इथला साईडचा बाकी आहे तो तुम्हाला दाखवतो मी. नानाचं लावतात तिकडे, तोपर्यंत आम्ही इकडे बॅनर बनवतो. नानाने मी आलोय, त्यांना तिथंच लावायला सांगितले. पटापटा ते चिटकवायला घेतले, म्हणजे शेवटचा तो सुद्धा द्यायला लागेल, नाही तर मग माणसं गेली ना मग वाट लागेल आमची. चला फटाफट तो चिटकून देतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. शकता फायनली काम झालेलं आहे, मस्त आता बांधतात. हरिनाम कीर्तन 16 शिलगाव. तर बघा श्रीराम आणि हनुमान या दोघांचे बॅनर बनवून आणलेत मस्त. आणि इकडे राजेंद्र हॉस्पिटलमधून सुटून आले, बघू शकता. वाटतं का तुम्हाला हॉस्पिटलमधून सुटून आले? ICU मध्ये होता. इकडे मस्त बॅनरचं ठेवलं तर सेटअप बनवलं आणि इकडे राम वगैरे सगळं सेपरेट काढून ठेवलं. तुम्ही बोलाल असा का ठेवलं वाकडा, तर उंदरांपासून वाचून ठेवलं. आणि इकडे बघा योगेश आले मस्तपैकी हप्ता घ्यायला. नाही योगेश हप्ता का? योगेश हप्ता वगैरे झाले हप्ता घ्यायला. चला आता बॅनर वगैरे लावून ठेवलं. बिटूने मस्त बॅनर आणलं बघा टेम्पोमध्ये. चांगलं काम केलं बिटूने. कधीपासून शोधत होतो पण दिला त्याने, लवकर आणून दिला आम्हाला. आता म्हणजे आपल्याला परवाच्या दिवसात म्हणजे उद्या तर बांधतच आहे पूर्ण मंडप. उद्या सुट्टी दिली, परवा आम्ही ते लावू डायरेक्ट. तर काहीच फायनली पोचलं एक घर आहे. जाम थकलोय आणि कॅबिन बिबिन धुली ती काही दाखवलं नाही, कारण मला धुवायला लागले. तर शेवटी आंबे मामाने एक आंबा दिले, कंपनीमधून आंबा घेऊन आले. चला आता जाऊ घरी आणि जेवून घेऊन मग आपल्याला चालायला जायचं. तर तुम्हाला दाखवणार होते चालायला जाण्यामध्ये. चला तर गाई जेवून मस्त निघाले खाली आणि यांची चालू भांडणं बघू शकता. ही बघा बॅटिंगवाले भांडणं चालले बॅटवरून. मला दे, तिला दे, मला दे. बघा बघा कशी मारताना बघा एकमेकाला. बघा बघा कसं पिसालताना बघा. बघा 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 ती चिडवतो बघा त्याला. हे चापट दिली बघा मारताना. ही बघा ही बघा. अरे 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 खेळतील ते एकत्रच आणि असे भांडणं पण करतील, परत एकत्र येतील थोड्या वेळाने, परत खेळतील. असतं बघ अशी. आता परत एकत्र येईल तो आणि मग करील. हे बघ कसं नसतं. आता उतरतील मस्त चेतनाचा गॅलरीमध्ये आहे. हे लागल ना मरून बघा ना मग. तर काहीच निघालो मस्त चालायला. आणि चेतना इकडे प्रथम आणि मी 5 जणच चालले आहो. पटापट जाऊन चालतोय. बघू आज पण पेट्रोल पंपापर्यंत आहे. काल काय ती म्हणजे ॲक्सिडेंट झालेली गाडी काही बघायला भेटली नाही. ती नेली वाटतं कालच, म्हणजे टोचन लावून नेली असेल. एक तर डायरेक्ट वाटतं डायरेक्ट सर्व्हिसिंगला नेली ती, म्हणजे सर्व्हिसिंगला म्हणजे डायरेक्ट बनवायलाच नेली असेल. चला निघालो आता 5 जण चालून येतो, मग तुम्हाला पुन्हा भेटतो. आज पण लोक काही जास्त म्हणजे हे नाही केला, शूट नाही केला, तर कामामध्ये बिझी आहे. आता कंटिन्यू म्हणजे 10-11 तारखेपर्यंत माझा तोच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील ना भेटतील माहीत नाही, पण ब्लॉग छोटा काय होईना पण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न तर नक्कीच करा. रोजचा रोज तुम्हाला ब्लॉग भेटणार आहे. फक्त ते 8, 9, 10 तारखेला इश्यू होऊ शकतं, कारण की तेव्हा मला माझा महत्त्वाचा काम आहे ना, म्हणून प्रॉब्लेम आहे. कारण सप्ताह आहे आमचा. चला पटापट जाऊ पण चालू नेऊ, मग तुम्हाला आल्यावरच भेटतो. तर काहीच पोचलं मस्त घराजवळ आणि नानी अजून भांडी असतं आतमध्ये. खिडकी खटखटतो बघा त्याची. ते साईडला गेली जेली ते साईडला तेव्हाच नाही तर खोललीच ती लगेच. तिला आवाज दिला चेतनाला, मग खोलली नाही. आणि वाटतं हॉलमध्ये आली.
म्हणून खिडकीने खोलली. चेतनाने जो ठोकला तो खोलली नाही. बघा तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला नाणी आले का नाही. बघ बोललो तुम्हाला हे साईडला आले बघ. मी बोललो तुम्हाला मला माहितीच होता का ती या बाजूला आली असं. आम्ही खिडकी करणार होतो मस्त वेगळी. आपल्याला लपाची काही गरज होती त्याला. तर काहीच निघालो मस्त. नाणी यांची बसलेलं थोडा वेळ रील्स बघत होतो. बैला सांगितले होते की अशा व्हिडिओ बनवायच्या आणि ती काही तयार नव्हत. जाऊ दे चला बघू जसं होईल तसं आम्ही करायचं तर नक्की प्रयत्न करणार. आता जातो घरामध्ये. पहिला आपला लॉक लावायला लागेल नेहमीप्रमाणे कारण की शेवटी मीच राहतो. कधी कधी भाव असतो छोटावाला पण तो कसा पॅन्टची ऑर्डर असले ना मग जातो. तिथं कचरा पण येणार. चला तर काही चावी घेतली मस्तपैकी आणि तिथं कचरा पडला होता. म्हणजे मम्मीने चप्पल स्टँड साफ केलं ना त्याचा कचरा होता. पण तो पण टाकला नाही. डायरेक्ट वरती गेलो नाही तर वरती जाता पूर्ण शूट केलं असता. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.